नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधनं बोलते। बघा आमचं पंढरपूर, आमच्या पंढरपूर शहरामध्ये एक महिला रिक्षा चालक आहे आणि प्रथम आमच्या पंढरपूरमध्ये एका महिलेने, पहिलीच महिला आहे पंढरपूरमध्ये की ती रिक्षा चालवतात। आणि त्या ताईंना मी आता भेटली तर त्यांची रिक्षा बघून शना मी त्यांच्याकडे आली। त्या ताईंपाशी येऊन शना मी आत्ता बघितलं, मला लय विशेष वाटलं की ह्या ताई रिक्षा चालवतात। पण खरंच एक महिलासुद्धा इतक्या लांब पुढं जाती ही खरंच आम्हाला आज कळलं बरं का। पण ह्यातनं आणि ह्या ताईंनी बरेच दिवस झालं रिक्षा चालवतात, ह्यांचं व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल आहे इथं। आणि आत्ता मला आज त्या गाठ पडल्या मला इथं, त्यामुळे मी आता इथं चौकात त्यांचा व्हिडिओ घ्यायला लागली आहे। बघा ह्या ताई, ओ ताई तुम्ही किती दिवसापासून रिक्षा चालवताय? तुम्हाला कसं वाटतं ही रिक्षा चालवताना? आपण स्वतःच्या पायावर उभं राहिल्यासारखं वाटतं। हो बरोबर आहे, ती पण आहे। महिलांनी काहीतरी आपल्या आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून गेलं पाहिजे, कसं व्हायचं बरोबर आहे। एक महिला जर पुढे जात असेल तर त्या महिलेच्या पाठीमागं अनेक महिला त्यांच्या पाठीमागं जाऊ शकते त्या, कारण एकीनं धाडस केलं का बाकीच्या चार उभा राहू शकते त्या, असं यांचं म्हणणं आहे। असं की महिलांनी धाडस करायलाच पाहिजे, खरंच ही बरोबर आहे। महिलांनी कुठेतरी पाऊल टाकल्याशिवाय महिला पुढे जाऊ शकत नाही त्या। महिलांच्या स्वतःच्या पायावर स्वतः महिला उभं राहिले का कुणाची गरजच नाही आपल्याला, किंवा मुलगा सांभाळायला किंवा नवरा सांभाळायला किंवा काय, नवऱ्याचं बंधनमध्ये नको ते इन्कम आणलेली करते बघा कसलाच कार्यक्रम। बरोबर आहे यांचं, नवऱ्या पुढं हात पसराय नको, मुला पुढं हात पसराय नको। स्वतः जर आपण कमवत असलो तर आपण जगात पुन्हा पुढंच हात पसरू शकत नाही, आपली स्वतःची कमाई आहे ही। आणि एवढं धाडस करायला खरंच ह्या ताईंनी लय मोठं धाडस केलंय आणि त्या स्वतः रिक्षा चालवतात। खरंच ही म्हणजे असं आनंददायक बातमी बी आहे आणि इतकं कौतुक वाटतं या ताईंचं की ही स्वतः गाडी चालवते ते, हे बघून मला खरंच लय भारी वाटलं बरं का ताई। कारण पहिली महिला आपल्या पंढरपूरमध्ये रिक्षा चालवते, आपल्या पंढरपूरचं नाव केलं, कुठल्या तर महिलेने आपल्या गावचं नाव केलं सोलापूर जिल्ह्याचं तर झालंच, पण आपल्या गावात महत्त्वाचं पंढरपूरमध्ये पहिली महिला रिक्षा चालवायला लागली। तर मित्रांनो बघा, त्या महिलेकडनं काहीतरी शिकायसारखं खरंच आहे बरं का। आणि खरंच सगळ्या महिलांनी पण असंच काहीतरी डोक्यात घ्या आणि असंच काहीतरी उद्योग चालू करा।